प्रियजनांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो। आपण नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी आलो आहोत। आजही तुम्ही या महिन्यासाठी प्रभूने तुमच्यासाठी दिलेले वचन जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का? जे येशू सोबत चालतात त्यांच्याशी प्रभू दररोज बोलतो। तो तुम्हाला वचन, मार्गदर्शन, सल्ला देईल आणि शिकवेल। प्रत्येक दिवस आपल्यासाठी आनंदाचा असतो। मात्र आपण देवाच्या वचनांचा दावा करून प्रार्थना केली तरच आपल्याला आशीर्वाद दिसू शकतात। स्तोत्रसंहिता 36 वचन 5, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील। तुझ्या आयुष्यात काही गोष्टी यशस्वी होत नाहीयेत का? तू घर विकत घेण्याचा प्रयत्न करतो आहेस पण ते जमत नाही। तू नोकरीसाठी प्रयत्न करतो आहेस पण ती मिळत नाही। तू आपल्या मुलांचे लग्न लावण्याचा प्रयत्न करतो आहेस पण ते होत नाही। तू आपल्या सेवेसाठी काही गोष्टींची योजना करतो आहेस पण त्या यशस्वी होत नाहीये। काहीच यशस्वी होत नाही किंवा पूर्ण होत नाही म्हणून तू निराश झाला आहेस का? परमेश्वर म्हणतो की तो ते पूर्ण करील। तुला माहित आहे का त्यासाठी तुला काय करावं लागेल? तुला 2 गोष्टी कराव्या लागतील। 1, तुझे मार्ग परमेश्वराकडे सोपव। 2, परमेश्वरावर विश्वास ठेव। आपले मार्ग परमेश्वराकडे सोपवता जरी तुम्ही म्हणालात की मी प्रार्थना करतोय आणि विश्वास ठेवतोय, तरी ते यशस्वी होणार नाही। तुम्ही आपले मार्ग देवाकडे सोपवले पाहिजे। जर तुम्ही सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेनुसार करत राहिलात तर परमेश्वराने ते पूर्ण करावं असं तुम्ही कसं अपेक्षित ठेवू शकता किंवा त्याने ते यशस्वी करावं? तुम्ही पाहिलं पाहिजे की ते देवाच्या इच्छेनुसार आहे का? तुम्ही तपासलं पाहिजे की ते परमेश्वराला आवडतं का? आपण ते फक्त परमेश्वराला आवडत असेल तरच करावं। परमेश्वराला पुढे ठेवा, त्यांना आवडेल ते करा। तुम्ही परमेश्वराला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे। उदाहरणार्थ, जर तुम्ही घर बांधत असाल तर तुमच्याकडे योजना आहेत, पण तुम्ही तुमच्या घरात देवाला पहिलं स्थान द्याल का? सर्वप्रथम ते करण्याचा संकल्प करा। कुटुंबासोबत प्रार्थना करू, देवाचे वचन ध्यान करू। आपण प्रार्थनेसाठी खास जागा राखून ठेवू, त्यासाठी स्वतःला समर्पित करा। हे तुमच्या मुलांच्या लग्नासंबंधी आहे का? स्वतःला समर्पित करा आणि म्हणा, प्रभू, आम्ही हे जगाच्या रूढीनुसार करणार नाही, आम्ही लग्न तुझ्या मनासारखं पार पाडू। पैशाला, वस्तूंना, जातीला महत्व देणार नाही, त्याऐवजी येशूलाच महत्व देऊ। कृपया या लग्नाला समृद्ध करा। आम्ही हे लग्न तुझ्या मनासारखं करू। आम्ही अनावश्यक खर्च करणार नाही, त्याऐवजी आम्ही गरिबांना मदत करू। आम्ही तुझे राज्य उभारण्यात मदत करू। अशा प्रकारे स्वतःला समर्पित करा आणि पहा, तुमच्या मार्गांना समर्पित करता जर तुम्ही म्हणाल, मी सगळं माझ्या मनाप्रमाणे करीन, मी ऐश आरामात करीन, पण प्रभूने ते समृद्ध करावं असं म्हणाल तर ते घडणार नाही। म्हणून तुमचे मार्ग देवाला समर्पित करणं आवश्यक आहे। तुमच्या सेवेतही तुम्ही तपासा, प्रभू काय इच्छितो, काय अपेक्षा करतो, त्यानुसार स्वतःला समर्पित करा। तुमचे सर्व व्यवहार समृद्ध होतील। म्हणून प्रथम तुमचे मार्ग प्रभूला समर्पित करा। दुसरं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवा की तो ते पूर्ण करेल। हे घडत नाही असं वाटून निराश होऊ नका। तो कधी ते घडवायचं हे त्याला माहित आहे। तो कधी ते पूर्ण करायचं हे त्याला माहित आहे। घाई करू नका। लग्न, नोकरी किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल निर्णय घेताना घाई करू नका। त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर अवलंबून राहा। तो ते करेल। तो त्याच्या वेळेनुसार ते करेल। आपण त्याच्यावर अवलंबून राहिलो की तो ते घडवून आणेल। विश्वासाने हे बोला, मग प्रभू योग्य वेळी ते घडवून आणेल। अनेक पालक आपल्या मुलगा मुलीचं वय वाढतं असं वाटून लग्न लावून देण्यात घाई करतात। तुम्हाला माहित आहे की त्यांचं वय वाढतंय। त्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही खूप खर्च केला, पण त्यांच्यासाठी तुम्ही तुमचे जीवन दिलंत का? येशूने त्यांच्यासाठी आपलं जीवन दिलं आहे। त्याला माहित नाही का? तो योग्य वेळी ते घडवून आणेल। आशा सोडू नका, त्याच्यात दृढ राहा। तुमचे मार्ग त्याच्याकडे सोपवा आणि त्याच्यावरही विश्वास ठेवा। मग तुमचे व्यवहार पूर्ण होईल।
प्रभू आजही ते पूर्ण होईल. तुम्हाला विश्वास आहे का? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का? जर हो तर म्हणा, प्रभू, मी माझे मार्ग तुझ्याकडे सोपवतो. हे प्रकरण पूर्ण कर. हा मुलगा ही मुलगी आपले मार्ग तुझ्याकडे सोपवत आहे आणि तू ते पूर्ण करशील याची वाट पाहत आहे. येशू, या मुलांसाठी आजही ते पूर्ण कर. सर्व अडथळे दूर होऊ दे. येशूच्या नावाने ते पूर्ण कर आणि त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांना आनंदी कर. येशूच्या नावाने आमेन, आमेन. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम पाहणारे तुम्ही सर्वजण धन्य आहात, भाग्यवान आहात. जगभरातील लाखो लोक हा कार्यक्रम पाहून बायबलमधील वचनांमुळे मिळणारे आशीर्वाद आणि येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमुळे मिळणारे आशीर्वाद अनुभवत आहेत. हे केवळ एका विशिष्ट धर्मासाठी असलेले एक सेवकाई नाही. येशू ख्रिस्त हे देखील केवळ एका धर्माचे प्रभू नाही, ते सर्वांसाठी प्रभू आहेत. या बायबलमधील देवाचे शब्दही सर्व लोकांशी बोलत आहेत. म्हणून तुम्हाला ओळख असलेले मित्र, नातेवाईक कोणालाही प्रभूची ओळख करून दिल्यास त्यांनाही आशीर्वाद मिळेल. जगातील अनेक भाषांमध्येही हे संदेश भाषांतरित करून प्रसारित केले जात आहेत. येशू सोबत चालणे हे कार्यक्रम तुमच्या मोबाईलवर यायचे असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि क्लिक करा, म्हणजे दररोज सकाळी तुमच्या मोबाईलला पाठवले जाईल. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.